श्रावण अमावस्येला आज या ठिकाणी कानूनमध्ये संपन्न होतं। महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रसिद्ध बैलपोळा म्हणून या पोळ्याची ओळख आहे। आज बैलपोळा आणि उद्या गौराई देवीची यात्रा त्यानिमित्तानं आखाडा देखील होणार आहे। आज यांत्रिकीकरणाचं जग सुरू झालंय आणि यांत्रिकीकरणामध्ये आज आपण जर पाहिलं तर सगळीकडे ट्रॅक्टरसारखी साधनं उपलब्ध असताना सुद्धा आहे त्या बैलांवरती अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये बैलपोळा उत्सव या ठिकाणी सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की यावर्षी पाऊस चांगला झालेला आहे। शेतकऱ्यांना विम्याची पैसे त्या ठिकाणी मिळालेले आहेत आणि शेतकरी राजाच्या मनामध्ये त्या ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे आणि पारंपरिक वाद्याच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी नृत्यांगना सुद्धा आलेले आहेत आणि अतिशय खेळीमेळीच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये हा बैलपोळा उत्सव सुरू आहे। या न्यूजच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील सर्वांना मला सांगायचंय की उद्या या ठिकाणी जंगी निकाली कुस्त्यांचा फार मोठा आखाडा होणार आहे। 1,11,000 रुपयाची पहिल्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन नव्हे तर देश चॅम्पियन असणाऱ्या माऊलीची आमदारीची कुस्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर आपण सर्वांनी त्या कुस्तीचा आनंद घ्यायचा आहे आणि बळीराजाचा हा आनंद या ठिकाणी होतो आहे त्यादेखील आपण सहभाग या ठिकाणी घ्यायचा आहे। हा महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पोळा या निमित्ताने उद्या गौरईचं पठार भागातली संस्कृती असणारं गौरईचं उद्या मिरवणूक या निमित्ताने होणार आहे। लाडक्या बहीण योजनेचे पैसे सर्व महिलांच्या अकाउंटवर जमा झालेले आहेत।